पुलगाव अमरावती मार्गावर भीषण अपघात। एसटी बसची ऑटोला जोरदार धडक, 7 प्रवासी गंभीर जखमी। पुलगाव अमरावती मार्गावरील वर्धा नदीजवळील रेवर पॉइंट परिसरात सोमवारी दुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला। पुलगाव आगाराची चंद्रपूर अमरावती एसटी बस अमरावतीच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या ऑटोला जोरदार धडक बसली। धडकेची तीव्रता इतकी होती की ऑटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। ऑटोमधील 7ही प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने पुलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना पुढील उपचारासाठी वर्धा आणि सावंगी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे। जखमींमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश असून मंगेश उराडे हे ऑटो चालवत होते। अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले। दरम्यान काही प्रत्यक्षदर्शी आणि बसमधील प्रवाशांनी एसटी बसने ऑटोला सरळ धडक दिल्याचा दावा केला आहे। मात्र अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे। विशेष म्हणजे अपघातानंतर तब्बल 3 तास उलटल्यानंतरही संबंधित पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। या भीषण अपघातामुळे पुलगाव अमरावती मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 7 जण गंभीर जखमी झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। सह्याद्रीचा राखणदार करिता अविनाश भोपे, वर्धा। अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा सह्याद्रीचा राखणदार।